एकीकडे पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे महावितरणचा वीज पुरवठा खंडित झाला असून त्याचा मोठा परिणाम हा वसई विरार शहराच्या पाणी पुरवठ्यावर झालाय। वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दोन्ही प्रमुख जलशुद्धीकरण प्रकल्पांचा वीज पुरवठा हा खंडित झाला आहे। त्यामुळे वसई विरारचा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला। महावितरणकडून युद्ध पातळीवर दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। पालघरमधला वीज पुरवठा सुरळीत होताच वसई विरारमधला पाणी पुरवठा टप्प्याटप्प्यानं पूर्ववत करण्यात येईल अशी माहिती वसई विरार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली। या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कवडसा धरणातून पाणी हे सूर्यानगर पंपिंग स्टेशन मार्गे जलशुद्धीकरणासाठी नेलं जातं, पण गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे MMRDAच्या सूर्या पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित झाला। याशिवाय सूर्या धरणावरील जुन्या आणि नवीन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील मासवण येथून पाणी हे धुकटनच्या जलशुद्धीकरणात नेलं जातं, पण धुकटन येथील वीज पुरवठा गुरुवारी रात्री 9 वाजल्यापासून बंद असल्यानं या योजनेचं कामही ठप्प झालं।